बहाने मनपा पर सियासी प्रहार, रहनियों से विरोध, प्रशासन पर सीधा वार। बारिश बनी बहाना या लापरवाही का नतीजा, गिरते पेड़ों ने बढ़ाया सियासी तूफान। बारिश के बीच अब पेड़ों पर सियासत तेज हो गई है। थाने में गिरते पेड़ों को लेकर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट ने महानगर पालिका के खिलाफ मोर्चा खोल दिया है। आरोप है कि समय पर पेड़ों की छटाई नहीं होने से लोगों की जान खतरे में पड़ रही है। विरोध भी ऐसा है कि नेताओं ने अपने शरीर पर पेड़ों की टहनियां रखकर प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल खड़े कर दिए हैं। थाने में लगातार हो रही बारिश के बीच पेड़ गिरने की बढ़ती घटनाओं ने अब राजनीतिक रूप ले लिया है। शिवसेना ठाकरे गट ने थाने महानगर पालिका प्रशासन के खिलाफ अनोखे अंदाज में प्रदर्शन कर लापरवाही का आरोप लगाया। पार्टी का कहना है कि मॉनसून से पहले पेड़ों की समय पर छटाई नहीं की गई, जिसके कारण शहर के कई हिस्सों में पेड़ गिर गए और नागरिकों की सुरक्षा खतरे में पड़ गई है। प्रदर्शन के दौरान ठाकरे गुट के महानगर संयोजक महेश कदम ने अपने शरीर पर गिरे हुए पेड़ की शाखाएं रखकर प्रतिकात्मक विरोध दर्ज कराया। बघा, याचा अर्थ उभ्या ठाणेकरांना आणि सर्व महाराष्ट्राला हे कळून येतं की ह्या महानगरपालिकेचा किती भोंगळ कारभार आहे। वेळोवेळी या पावसाळ्याआधी ह्या लोकांनी आश्वासनं आणि ह्या सर्व नागरिकांना, ठाणेकर नागरिकांना आश्वासित केलेलं की कुठेही नागरिकांना पाण्याचा त्रास होणार नाही, कुठेही नाहक त्रास होणार नाही, कुठेही झाडं पडणार नाही। पण जर का आपण बघितलं आणि आपल्याच माध्यमातून लोकांना कळतंय की वेळोवेळी ही झाडं पडतायत, लोकांचं नुकसान होतंय, लोकांच्या गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतंय। सगळे नाले सफाईचा जो काही त्यांनी सांगितलेलं, आश्वासित केलेलं, ते सगळे नाले तसे भरलेले आहेत। याचा अर्थ खूप स्पष्ट आहे। जो वेळोवेळी आम्ही आरोप करत आलो की तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टरांचे बिलं काढता, इकडे कुठेतरी पाणी मुरतंय आणि याचा अर्थ थेट असा आहे की इकडे भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीने होतो, इकडे झाडं आम्ही छाटतोय या नावाने बिल काढण्याचं काम चालतं। कदाचित असं आहे की ज्या विषयाला घेऊन ते लोक चाललेले आहेत तो असा आहे की मंत्र्यांच्या स्वप्नातली डबल डेकर या ठाण्यावरती धावावी म्हणून त्याच रस्त्याची झाड छाटणी होते। इतर गोरगरिबांच्या बाकीच्या नागरिकांच्या विभागामध्ये, प्रभागामध्ये होत नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण गेल्या या 3-4 दिवसामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे। आम्ही आज निषेधार्थ महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे एक निवेदन तर देणारच आहोत, पण आज जे आम्ही प्रतिकात्मक ह्या इकडे आमचे शहर संघटक जे महेश कदम जे आहेत ते झाडाच्या स्वरूपात इकडे आलेले आहेत। आम्ही फांदी छाटणं म्हणजे लोकांना दाखवायचं होतं, या महानगरपालिकेचे डोळे उघडायचे होते की झाड पडल्यानंतर तुम्ही छाटणी करता, पण झाड जेव्हा होतं ह्या पावसाळ्यापूर्वी जे करायला पाहिजे होतं ते काम तुमच्याकडनं घडत नाही। मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार या ठाणे महानगरपालिकेमध्ये होतो आणि स्वतःची जबाबदारी कशी झटकायची हे या सत्ताधाऱ्यांकडनं आपल्याला कळून येतं आणि म्हणून आजचा हा निषेध मोर्चा आहे। मुख्यमंत्रीने जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सांगितलं मुख्यमंत्रीचे बदलते ठाणे, आता उपमुख्यमंत्री आहे। बदलते ठाणे की डुबते ठाणे? 100% बदलते ठाणे आहे। ठाण्यामध्ये जास्तीत जास्त खड्डे नुसते रस्त्यावर नाही तर फ्लायओव्हरवरती पण दिसतात। ज्या पद्धतीची झाडं अगोदर पडायची नाहीत ती आता झाडं पडायला लागली आहेत। लोकांच्या गाड्यांचा असो, लोक मृत्युमुखी पडत असो। मगाशीच असं दिसून आलं की पोखरणला तो मोठा होर्डिंग पडला। याचा अर्थ असा आहे की महानगरपालिकेकडे कोणत्याही सर्वे नाही, कोणत्याही पद्धतीची अकाउंटेबिलिटी नाही। जेवढ्या डिपार्टमेंटला ज्या पद्धतीने बजेट ॲलोकेट करतात त्या बजेटच्या अनुषंगाने फक्त पैसा खाण्याचं काम होतं, त्या माध्यमातून लोकांची कामं होत नाहीत। अधिकारी वर्ग हा फक्त नावापुरता अधिकारी आणि फक्त ठोकळे त्या खुर्चीवरती बसवलेले आहेत, हा आमचा थेट आरोप आहे। याच घटनेचं प्रशासनाचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, सन्मान्य केदारी दिघे साहेब असतील, जिल्हा प्रमुख आमचे नरेशजी मणेरा साहेब असतील, अनिलजी गाडवे असतील, संजय तरे असतील, आमच्या सगळ्या महिला आघाडी रणरागिणी यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही प्रशासन निषेध म्हणून ह्या ठाणे महापालिकेतील सगळ्यात भ्रष्ट खातं म्हणजे ओळखलं जातं ते वृक्ष प्राधिकरण, त्या वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फांद्या छाटांमध्ये अजिबात रस नसतो। कारण का फांदी छाटला तर ठाणेकर वाचू शकतो, पण फांदी छाटताना त्यांना 1 रुपया मिळत नसल्यामुळे फक्त त्यांना विकासकाच्या आडकाठी असलेले वृक्ष तोडण्यामध्ये जास्त रस असतो। कारण का त्यांना एका वृक्षाच्या मागे 5 लाख रुपयाची देवाणघेवाण होते। असं भ्रष्टाचार खात्यामधलं ह्या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत। आम्हाला माहिती आहे आयुक्त फक्त गुड मॉर्निंग गुड नाईटमध्येच गुंतलेले असतात, त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांशी त्यांच्या उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, त्यांनाच फक्त फीडबॅक द्यायमध्ये जास्त इंटरेस्टिंग असतात। पण लक्षात ठेवा 27 लाख ठाणेकरांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 24 तास अहोरात्र उभं राहणार आहे। हे धर्मवीर आनंदगे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, वंदे बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे। त्यामुळे
जिथे जिथे जेव्हा जेव्हा ठाणे संकटात असेल तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण ठाणे जिल्हा त्या जनतेच्या पाठीशी उभी राहणार आहे. उनका कहना था कि अगर प्रशासन ने समय रहते आवश्यक कदम उठाए होते तो ऐसी स्थिति पैदा नहीं होती। इस आंदोलन में जिला प्रमुख केदार दिघे, महिला आघाड़ी की पदाधिकारी और बड़ी संख्या में शिवसैनिक शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया है कि हर साल बारिश के दौरान ऐसी घटनाएं दोहराई जाती है, लेकिन जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ कोई प्रभावी कार्रवाई नहीं होती। शिवसेना गुट ने मांग की है कि पेड़ों की छटाई लापरवाही बरतने वाले अधिकारियों को तत्काल निलंबित किया जाए, उनकी जवाबदेही तय की जाए और भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए ठोस कार्य योजना लागू की जाए। न्यूज फर्स्ट के लिए संवाददाता वसंत चौहान की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।